नमस्कार, मी कोमल. पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये मांसाहार न करण्यामागचे वैज्ञानिक कारणे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण म्हटलं की पावसाळा हा आलाच. पावसाळ्यात वातावरण खूप खराब असते, त्यामुळे मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात. त्यामुळे पावसाळ्यात म्हणजेच श्रावणातील मांसाहार अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरतो. यामुळे अनेक आजार जळू शकतात. म्हणून श्रावणात मांसाहार न करण्याचे हे एक कारण आहे. तसेच श्रावण महिना हा प्रजननाचा काळ मानला जातो. या महिन्यात मासे, पशु, पक्षी यांमध्ये गर्भधारणेची शक्यता असते. हा महिना खास करून प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जातो. मग जर आपण सतत मासेमारी केली तर माशांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात. हे देखील एक कारण सांगितले जाते. तसेच या दिवसात माणसांची पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. मग हे जे आपण मांस, मटण, मासे हे जे पदार्थ खातो हे जरा पचायला जडच असतात. म्हणून या महिन्यात खास करून पावसाळ्यात हे पदार्थ टाळावे. या वातावरणात कमजोर प्रतिकारशक्तीमुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्यापिण्याकडे खास लक्ष द्यावे लागते. आयुर्वेदात देखील या महिन्यात काही पदार्थ वर्ज्य करण्यास सांगितले आहेत, जसे की कांदा, लसूण, मांस इत्यादी. पावसाळ्यात शरीराचे तापमान वाढणे हे धोकादायक ठरते. हृदयासंबंधीचे आजार उद्भवू शकतात, शारीरिक दुखणे वाढतात. त्यामुळे या काळात मद्यपान करणे देखील टाळतात. इतर देशांपेक्षा आपल्या देशात ऋतूंचे चक्र जरा वेगळेच असते. त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणूनच आपल्याकडे आला पावसाळा आरोग्य सांभाळा ही म्हण प्रचलित आहे. ऋतुमानानुसार आहाराची रचना केली जाते. त्यामुळे तुम्ही देखील सांभाळून आणि जे पचेल तेच खावे.